आय एम ओम फ्रॉम IIT बॉम्बे. तर आपण आज JEE विषयी बोलणार आहे. जॉईंट एंट्रन्स एक्झाम काय असते, कशा पद्धतीने क्रॅक करते. सर सगळ्यात पहिले एलिजिबिलिटी सांगू आपण. तर 10th पास पाहिजे, 10th पास पाहिजे आपण, नो मॅटर किती पर्सेंटेज ते मॅटर नाही करत, पास पाहिजे. थोडा सेकंड गोष्ट, आता रियालिटी समजली पाहिजे. तुम्ही कोणत्या एक्झामची तयारी करताय, तर वर्ल्डची टफेस्ट एक्झाम ती वर्ल्डची टफेस्ट एक्झाम आहे ही रियालिटी समजली पाहिजे. थर्ड गोष्ट म्हटलं तर सिलेक्शन रेशो, किती मुलं आहे आणि किती सिलेक्शन रेशो आहे त्या गोष्टी समजल्या पाहिजे. चौथी गोष्ट पॉसिबिलिटी, म्हणलं तर खरंच माझ्यात जर कॅपॅसिटी आहे का. मग कॅपॅसिटी खूप असते मुलांमध्ये. खरं म्हणलं तर असं कोणताही मुलगा नाही जो क्रॅक नाही करू शकत. फक्त कसं असतं, रियालिटी समजली पाहिजे. एक रियालिटी पाहिजे, समजली पाहिजे आपल्याला प्रत्येक एक्झाम विषयी. सो आता याच्या पुढे बघू की JEE कशा पद्धतीने आपल्याला देता येईल, काय काय असतं त्याच्यात. सो फर्स्ट गोष्ट म्हणलं तर 11th आणि 12th या सिलेबसवर बेस असते काय JEE, ज्यामध्ये JEE 11-12 सिलेबसवर, आणि ज्यामध्ये 2 पॅटर्न असतात, एक JEE मेन्स, JEE ॲडव्हान्स. JEE मेन्स आणि JEE ॲडव्हान्स असतात. तर मग यामध्ये सिलेबस असतो फिजिक्स, केमिस्ट्री अँड मॅथ्स. तर ही गोष्ट समजली. आता याच्या पुढे बघू. सो तर आपण आता बघितलं की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स. फिजिक्समध्ये असतात JEE मेन्सची गोष्ट चालू आहे. मेन्स फिजिक्समध्ये असतात 75 क्वेश्चन. फिजिक्समध्ये असतात काय असतात, फिजिक्स नाही तर पूर्ण याच्यात 75 क्वेश्चन असतात ऑलमध्ये. आणि फिजिक्समध्ये असतात 25, केमिस्ट्रीमध्ये 25, मॅथ्समध्ये 25. सो अशा पद्धतीने असतं सगळ्या पूर्ण JEE मेन्समध्ये 75 क्वेश्चन फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ. याच्यामध्ये असतात 20 असतात MCQ, 5 असतात न्यूमेरिकल. याच्यात पण सेम, सगळ्या गोष्टी सेम आहे यांच्यात. या पद्धतीने असतं. याच्या पुढे जर बघितलं आपण तर JEE ही जी एक्झाम असते ती वर्ल्डची टफेस्ट एक्झाम आहे. या गोष्टीला माणसाने कधी विसरू नये. मी ज्या एक्झामची तयारी करतो त्या एक्झामसाठी किती अभ्यास करावा लागेल ते सांगतो. फर्स्ट गोष्ट, आपल्याला 12 ते 15 घंटे दररोज अभ्यास करावा लागेल, क्लासेस मिळून. दुसरी गोष्ट म्हणलं तर सेल्फ स्टडी आपल्याला अप्रॉक्स 7 घंटे करावं लागेल, तेव्हा आपलं JEE होईल. ध्यानात ठेवा, ही रियालिटी सांगतोय. असं नाही की फेकुराला मी काय म्हणतो त्याला की तुम्ही रोड मॅप फॉलो करा, हे फॉलो करा, IIT होईल. रियालिटी सांगतोय की तुम्ही आता 10th आहे, 10th बेसिक असतं. 10th जे असतं ते काहीच नसतं. 10th मध्ये आपल्याला फक्त एकच असतं, क्वाड्रेटिक इक्वेशन मध्ये असतं काय, b² प्लस 4ac, एवढाच फॉर्म्युला, मायनस प्लस काय जे असेल एवढाच फॉर्म्युला असतो, एवढंच माहित असतो. पण याच्यामध्ये असतं हे 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 आपल्याला प्रूव्ह करावं लागतं. एवढं लेवलचं असतं, ऍडव्हान्स लेवल लगे. वर्ल्डची टफेस्ट एक्झाम आहे, हे ध्यानात ठेवा. तिसरी गोष्ट, एक डेडिकेशन पाहिजे अभ्यासाविषयी. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स या 3 विषय सोडून काहीच बोलले नाही पाहिजे. आपल्या माइंडमध्ये काहीच नाही पाहिजे की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स शिवाय आलंच नाही पाहिजे काहीच, या विषय पाहिजे. सो अशा पद्धतीने आपण JEE ची तयारी करू. आणि या 4 गोष्टी कधी विसरू नये. या 4 गोष्टी म्हणल्या तर जर केल्या तुम्ही तर तुमचं IIT पक्का आहे. IIT बॉम्बेला एकदा लागली तर ते गोष्ट सांगतो. अजून पुढची गोष्ट म्हणलं तर एकदा IITian झाली, एकदा IIT ला लागली तर लाईफ टाइम एक टॅग असतो IITian. दुसरी गोष्ट, रिस्पेक्ट ही ऑल ओव्हर वर्ल्ड मध्ये भेटते. पूर्ण वर्ल्ड मध्ये आपल्याला रिस्पेक्ट भेटते. आपण जर IITian म्हणलो तर रिस्पेक्ट आणि एक इन्कम म्हणलं तर करोड्स मध्ये असतं. फक्त आपलं इन्कम तर करोड्स मध्ये असतं. एक हे 2 वर्ष घासा आणि लाईफ टाइम ही गोष्ट राहू दे तुमच्या याच्यात. फक्त 2 वर्ष ध्यानात ठेवा, 2 वर्ष फक्त 2 वर्ष. तर ही गोष्ट जर केली तर 2 वर्ष तुम्ही चांगल्या पद्धतीने एकदम तुमची लाईफ सेट होऊन जाईल. एक
आय आय टी एकदा भेटलं तर फॅमिली रिस्पेक्ट देईल. दुसरी गोष्ट समाज. तिसरी गोष्ट पूर्ण वर्ल्ड मध्ये आपण फेमस राहू. चौथी गोष्ट तुमचं ड्रीम पूर्ण होऊन जाईल. मुलांचे ड्रीम असतं कार घ्यायची, गाडी घ्यायची, काय असतं मुलींचं जे ड्रीम असेल ते ड्रीम पूर्ण होऊन जाईल. फक्त 2 वर्ष तुम्हाला घासावं लागेल. ध्यानात ठेवा, मी आय-आय-टीचा रोड मॅप असं पद्धतीने नाही सांगणार की तुम्ही हा लेसन इम्पॉर्टंट आहे. आय-आय-टी साठी पूर्ण इम्पॉर्टंट आहे. असं कोणतंच नाही का सोडावं लागेल. प्रत्येक गोष्ट फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स मध्ये करावं लागेल. या गोष्टी ध्यानात ठेवा. आय-आय-टी एकदा बनल्यानंतर ह्या गोष्टी भेटेल तुम्हाला. एकदा फक्त 2 वर्ष घासा ना, लाईफ टाइम तुम्हाला ही गोष्ट भेटेल ना. ध्यानात ठेवा ना, 2 वर्ष घासणे फक्त 2, काही आहे का याच्यात? तर ध्यानात ठेवा, ह्या जर गोष्टी केल्या तर आय-आय-टी भेटेलच. तर एवढंच होतं आय-आय-टी मध्ये जाण्याचा मार्ग, आय-आय-टी विषयी पूर्ण डिटेल्स. आणि अजून जर पुढे कसे व्हिडिओ पाहिजे असेल, अजून आय-आय-टी विषयी व्हिडिओ पाहिजे असेल, जेई विषयी पाहिजे असेल, कोणताही चॅप्टर तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंट करा, मी तो सांगून देईल. सगळ्या गोष्टी सांगून देईल तुम्हाला चांगल्या पद्धतीनं. सो धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला असेल तर शेवट लोक बघा, बस एवढंच माझं मोठं आहे. बाकीचं तर ऑटो क्रॅक इझिली, आपण जेडब्ल्यू कशी इझिली क्रॅक करायची. फर्स्ट रियालिटी समजली पाहिजे. वर्ल्ड टफेस्ट एक्झाम आहे. सेकंड, मोबाईल अवॉइड करा, फक्त लेक्चरसाठी मोबाईल वापरा. तिसरी गोष्ट म्हणलं तर सेल्फ स्टडी इतकी करा. तुम्ही जर किती ज्यादा 5 घंटे क्लासेस करत असेल तर त्या 5 घंटेचे डबल म्हणजे 10 घंटे सेल्फ स्टडी झाली पाहिजे. आय-आय-टी हे इझिली क्रॅक होऊ शकतं, फक्त तुम्ही केलं तर. कारण आजकाल मुलं सगळे डिस्ट्रॅक्टेड आहे. सगळे मुलं मोबाईलमध्ये डिस्ट्रॅक्टेड आहे. सगळे तुम्ही म्हणलं तर, तुम्ही जर अभ्यास केला तर आय-आय-टीला तुम्ही सिलेक्शन होता. फक्त माइंडमध्ये एकच पाहिजे, काय? आय-आय-टी. आय-आय-टी भेटल्यानंतरच मी डायरेक्ट घराच्या बाहेर निघाल. आय-आय-टी भेटल्यानंतरच मी बाकीचे प्रोग्राम करेल. आय-आय-टी भेटल्यानंतरच मी बर्थडे मनवल. आय-आय-टी भेटल्यानंतरच माझ्या माइंड चालेल. आय-आय-टी भेटल्यानंतरच माझ्या माइंडमध्ये फक्त एकच गोष्ट राहील, काय? आय-आय-टी. तर ह्या गोष्टी करा. आणि मित्राचा बर्थडे, याचा बर्थडे, त्याचा बर्थडे काहीच घेणं नाही. याचे प्रोग्राम, त्याचा प्रोग्राम, याचं लग्न, त्याचं लग्न, काहीच नाही. फक्त आय-आय-टी. आय-आय-टी भेटल्यानंतर लोक तुम्हाला स्वतः बोलवल, तुम्हाला जायची गरज नाही. आता सध्या आपल्याला काय करायचंय त्या गोष्टी ध्यानात ठेवा. इझिली क्रॅक करणं असेल तर ह्या 4 गोष्टी करा, आय-आय-टी क्रॅक होऊन जाईल. सो थँक्यू गाईज.